पहा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि अगदी सोपा आहे. सोप्या पद्धतीने कमीत कमी वेळामध्ये मी सांगतो. 6.82 मीटर म्हणजे 6 मीटर 82 सेंटीमीटर. 6.82 मीटर तारेतून 142 सेंटीमीटर तार कापली. म्हणजे एक तार आहे, त्याची लांबी किती आहे? 6.82 मीटर. त्यापैकी 142 मीटर कापली म्हणजे तोडली. तर बाकीची राहिलेली शिल्लक राहिलेली किती आहे? किंवा शिल्लक राहिलेली त्या तारेची लांबी किती? अगदी सोपा प्रश्न. पहा काय करायचंय. 6.82 मीटर तार आहे. 6.82 मीटर आहे. हे काय आहे? आणि कापली किती? 142 मीटर कापली का सेंटीमीटर कापली? सेंटीमीटर कापली. पहा या दोघांचे एकक वेगवेगळे आहेत. अगोदर दोघांचे एकक सारखे करून घ्या. याला एकतर मीटर मध्ये करा किंवा सेंटीमीटर मध्ये करा. आपण काय करूया, दोघांनाही सेंटीमीटर मध्ये करू. आता 6.82 ला सेंटीमीटर मध्ये करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला? गुणिले 100 ने गुणावं लागेल. बरोबर. गुणाकार करा. अगोदर दशांश चिन्ह नाही असं समजा आणि गुणाकार करा. आता 2 अंकानंतर दशांश चिन्ह द्या. म्हणजे 682 सेंटीमीटर. हे काय आलं? 682 सेंटीमीटर केलं आपण. आता याला पण सेंटीमीटर, हे अगोदरच सेंटीमीटर मध्येच आहे. 142 सेंटीमीटर. आता दोघांचंही एकक सारखं झालं. आता आपल्याला काय करायचंय? 682 सेंटीमीटर तारेमधून 142 सेंटीमीटर तार वजा करायचे, म्हणजे वजाबाकी करायचे. इथं करतो पहा. 682 वजा 142. आता तुम्ही म्हणाल 68,200 आलं होतं. नाही, तर दशांश चिन्ह इथं आहे. म्हणजेच 682 सेंटीमीटर तार. वजाबाकी करा. 2 मधून 2 गेले 0, 8 मधून 4 गेले 4, 6 मधून 1 गेले 5. 540 काय आलं? सेंटीमीटर आलं. काय आलं? सेंटीमीटर. किती तार शिल्लक राहिली? 540 सेंटीमीटर. कुठे आहे पर्यायामध्ये? 540 कुठे आहे का? नाही. 0.540 सेंटीमीटर आहे. आता याला हे सेंटीमीटर मध्ये आहे, याला मीटर मध्ये करूया. काय करावं लागेल आपल्याला? मीटर मध्ये करण्यासाठी 540 ला 100 ने भागा. 100 नेच का भागतो आपण? कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. 540 ला काय करा? 100 ने भागायचं. म्हणजेच काय? 2 अंकानंतर दशांश चिन्ह येतं. किती? 2 शून्य आहेत म्हणजे 2 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे 5.40 मीटर. कुठे आहे पहा? 5.040 5.40 मीटर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक ए हे उत्तर अगदी बरोबर आहे. समजलं तुम्हाला सगळ्यांना? ओके.